घाबरतोस कोणाला, वेड्या तू शुभाचा वाघ आहे, वेड्या तू शुभाचा वाघ आहे. सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व तसे तेथे उपस्थित तरुण व तडफदार शुभकांना सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन जेवढे भव्य आहे की ज्याचे जेवढे अवलोकन करावे ते थोडेच. एकाच वेळी स्वातंत्र्य योद्धे, राष्ट्रीय सेनापती, संघटक, स्मृती तथे युग पुरुषोत्तम होते. त्यांच्या कुठल्याही गुणाला त्यांच्या काळातच नव्हे तर आताच्या कित्येक शतकात तोड नाही. असा हा राजा केवळ पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजाच नव्हता तर तो आदर्श राजा होता, नीतिवंत. निश्चयाचा महामेरू बहुजनाशी आधारू, निश्चयाचा महामेरू बहुजनाशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी. अष्टपैलू, अष्टवधान, जागृत, लोकहित दक्ष, धर्माभिमानी, पंथोर सेनानी असा हा जाणता राजा होता. अशा या राजाचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाऊ व त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले. त्यांच्या आईकडून त्यांना चांगले संस्कार मिळाले व ते अत्यंत कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांच्या वडिलांनी त्यांना शौर्याचा वारसा दिला व दादोजी कोंडदेव यांनी त्यांना युद्धकला शिकवली. महाराज लहानपणीच दादोजी कोंडदेव यांनी त्यांना युद्धकला शिकवली. बालवयातच अनेक युद्धकलांचे प्रशिक्षण घेतले. जे जगाने केले ते महाराजांनी कधीच केले नाही, जे जगाने केले ते महाराजांनी कधीच केले नाही आणि जे महाराजांनी केले ते जगाला कधीच करता आले नाही आणि जे महाराजांनी केले ते जगाला कधीच करता आले नाही. असा हा राजा सापडणे दुर्मिळ आहे. नेपोलियन, जुलियस, सिकंदर, बोनापार्ट असे हे अनेक राज्य होऊन गेले पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापेक्षा काकंदर अधिक आहेत. कलम नव्हता, कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा. कलम नव्हता, कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर होता माझा शिवबा राजा, कारण सिंहासनावर होता माझा शिवबा राजा. आजकालची तरुण पिढी मोबाईलच्या विळखात अडकत चालली आहे. शिवाजी महाराजांनी 26 एप्रिल 1645 रोजी शिवशंभूच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची आण घेतली आपल्या 12 मावळ्यांसोबत. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून मायेकडे जनतेने हात फिरवणारा तो आपला शिवबा होता. महाराजांना आपण उत्सवी सोहळे साजरे करण्यापुरते सीमित ठेवणार आहोत का याचा विचार करण्याची आता नितांत गरज आहे. आजकालची तरुण पिढी जसजशी शिवजयंती उत्सव जवळ येते तसतसे आपले डीपी बदलायला लागतात आणि जसजसा शिवजयंतीचा उत्सव मावळायला लागतो मात्र अंधार उडतो. आता याच आचार विचारांची नितांत गरज आहे. जाता जाता एवढेच म्हणेन, कोणी चुकत असेल त्याला सत्याची वाट दाखवा, कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि नडला तर त्याला मराठ्याची जात दाखवा आणि नडला त्याला मराठीची जात दाखवा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय